नमस्कार, मी ओमप्रकाश हुडात. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण घनसावंगी विधानसभाचा मतदारसंघ जो आहे तो त्याचा राजकीय आखाडा जो आहे याबद्दल थोडंफार जे आहे ते बोलणार आहोत. कारण घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये पंचरंगीमध्ये कोण मारणार बाजी आणि तीनही साखर सम्राटांची जी आहे ती जोरदार तयारी असं जे आहे ते चित्र दिसून येते. कारण गेल्या महिन्याभरापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाडा आणि जालना जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनलाय. तो म्हणजे उमेदवारी मिळवल्यापासून. कारण या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे आहेत राजेश टोपे यांची उमेदवारी जी आहे ती फिक्स होती. ते गेल्या कित्येक महिन्यापासून जे आहे ते आपल्या संदर्भात आपल्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रचारामध्ये जे आहे ते उतरलेत. त्यांच्या गाठी भेटी चालू झाल्यात. दुसरीकडे जर आपण बघितलं तर हा मतदारसंघ जो आहे महायुतीचा जर विषय घेतला आपण तर हा मतदारसंघ नेमका कुठल्या पक्षाला सुटतोय ह्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली. त्यामध्ये अजित पवार गटाला हा सुटतोय की भाजपाला सुटतोय की एकनाथ शिंदे गटाला सुटतोय, यामध्ये बरेच दिवस हे जे आहे चर्चेचं गुऱ्हाळ जे आहे ते चालू होतं. यामुळे जनता आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठ्या पद्धतीने संभ्रम जो आहे तो निर्माण झालाय. आणि म्हणून शेवटी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ शिंदे सेनेचे जे आहेत त्या गटाला सुटलाय आणि तेथून हिकमत उडान जे आहेत यांना जी आहे ती उमेदवारी जी आहे ती बहाल करण्यात आली. परंतु 10 ते 15 दिवस जवळपास राजेश टोपे यांना प्रतिस्पर्धी उमेदवार कोण याबाबत जी साशंकता होती याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते. कारण दुसरीकडे जर आपण बघितलं तर भाजपामधले त्यावेळीचे सतीश घाडगे जे आहेत ते सुद्धा इच्छुक होते. त्यांनी मोठी तयारी मोठी बांधणी जी आहे ती केली होती. पण ऐन वेळेला हा मतदारसंघ मध्यंतरी तर अजित पवार गटालाच हा मतदारसंघ सुटल अशी चर्चा होती. परंतु या सगळ्या चर्चेला जे आहे ते पूर्णविराम मिळाले आणि हा मतदारसंघ एकनाथ शिंदे गटांना सुटण्यात आलाय आणि तेथे हिकमत उडान यांना जी आहे ती उमेदवारी देण्यात आली. आणि याबरोबरच या तिन्ही जे आहेत साखर सम्राट या तिघांनी ही जोरदार अशी तयारी केली. दुसरीकडे जर आपण बघितलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे आहेत शिवाजीराव चौथे यांनी बंडखोरी करून अपक्ष हा जो आहे आपला उमेदवारी अर्ज भरलाय. याबरोबरच 29 बहुजन आघाडीच्या कावेरी खटके आहेत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय. आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये या पंचरंगीमध्ये कोण मारणार बाजी असा बी प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरीकडे या तीनही साखर सम्राट जे आहेत त्यांनी जोरदार अशी तयारी केली. कार्यकर्ते असतील त्यांची प्रचार यंत्रणा असेल. परंतु या सगळ्या ज्या घडामोडीहून असं दिसून येत आहे राजेश टोपे हे जे आहेत यांचं आयोजन नियोजन जे आहे सूत्रबद्धता जी आहे हे बांधणी जी आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने इतर उमेदवाराच्या तुलनेमध्ये त्यांचं नियोजन आयोजन हा जो भाग आहे तो मोठ्या पद्धतीने दिसून येत आहे. परंतु यावेळेस एक आश्चर्याची गोष्ट ही अशी झाली आहे की घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील मतदार राजा हा बोलायलाच तयार नाही, फक्त चर्चा करतो आहे. कारण पंचरंगी ही जी लढत चालू आहे या लढतीमध्ये कोणाला कोणाचा फायदा होईल, कोणाला किती मतदान पडेल, कोण कोणाचं मतदान घेईल ह्या सगळा जो अभ्यास आहे तो मतदार राजा करतो आहे आणि तो करताना दिसतो आहे. शेवटी प्रत्येक जणाला अशी आशा लागली की आता हवा कुणाची हा विषय मतदारसंघामध्ये चर्चेला जात आहे. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर मतदार राजा हा एकदम सायलेंट आहे, शांततेत मतदार राजा आहे. कारण ही निवडणूक माझ्या तरी दृष्टीने आतापर्यंतच्या जेवढ्या निवडणुका मी बघितल्या त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच मतदार राजा जो आहे तो एकदम शांत आहे, सुप्त अवस्थेत आहे. त्याची नुसतं जे आहे माहिती घेणं चालू आहे. कुठल्या उमेदवाराला कुठला भाग चांगला आहे, कुठल्या उमेदवाराला कुठून किती मतदान होईल, कुठल्या उमेदवाराचं मतदान कोणता उमेदवार खाईल, या सगळ्या ज्या चर्चा आहे त्या चर्चेमध्ये सहभागी होतोय. पण मतदार राजा बोलायलाच तयार नाही. कारण ही निवडणूक जी आहे एकदम अटीतटीची निवडणूक आहे आणि यामध्ये गटातट पक्ष अपक्ष बंडखोरी हे जे ग्रहण आहे या ग्रहणामुळं जे उमेदवार आहेत या उमेदवारांचं जे आहे भवितव्य धोक्यात येऊ शकतं अशी परिस्थिती घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये तयार झाली. कारण गटतट बंडखोरी अपक्ष या सगळ्यामुळे जे आहे हे समीकरण सगळ्याचे जे आहेत ते कोलमडून चालल्याचं दिसून येते. म्हणून हा जो मतदार राजा आहे फार हुशार आहे, फार चाणाक्ष आहे. म्हणून मतदार राजा एकीकडे काहीही बोलायला तयार नाही, फक्त मतदार राजा माहिती घेतो आहे. या भागामध्ये कुठल्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद भेटतोय, कुठल्या उमेदवाराच्या मत जे आहे तो दुसरा उमेदवार जो आहे तो खाईल,
कारण आपण जर बघितलं तर या सरळ सरळ यामध्ये काही अंश असं दिसून येते, राजेश टोपे यांच्यावर मोठ्या पद्धतीने ओबीसी बांधव जे आहेत त्यांची नाराजी यांना भावण्याची शक्यता आहे. याबरोबरच शिवाजीराव चोथे यांनी आपली वेगळी चूल मांडली, अपक्षाचा झेंडा घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याचा फटका राजेश टोपे यांना बसू शकतो. तर दुसरीकडे राजेश टोपे हे जे आहेत यांच्याकडे चांगल्या पद्धतीची बांधणी आहे. याबरोबरच 2 साखर कारखाने त्यांच्या ताब्यामध्ये आहेत. मोठ्या पद्धतीचं जाळं जे आहे ते मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याचं त्यांनी बांधलेलं आहे. ठीक आहे, यामध्ये काही कार्यकर्ते नाराज सुद्धा आहेत, तो नाराजीचा फटका सुद्धा त्यांना बसू शकतो. परंतु या ज्या गोष्टीचं नियोजन आयोजन सूत्रबद्धता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या आहेत त्या केलेल्या आहेत, म्हणून ती त्यांची प्लस बाजू आहे. आपण इकडे जर बघितलं तर हिकमत उडान आहेत महायुतीचे. हिकमत उडानही गेल्या कित्येक वर्षापासून मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत. कारण दुसरीकडे आपण बघितलं तर अपक्षाचा झेंडा ज्यांनी घेतलाय ते सतीश गाडगे, तेही कारखानदारच आहेत. हिकमत उडान यांना सतीश गाडगे यांनी जे उमेदवारी अर्ज दाखल केली त्याचा फटकाही बसण्याची शक्यता आहे. तिसरीकडे जर आपण बघितलं तर सतीश गाडगे यांना आपल्या मतदारसंघामधील काही जे मतदार आहेत ते मोठ्या पद्धतीने मानतायत. याबरोबरच अंबड तालुक्यातील काही भाग जो आहे त्या भागातूनही त्यांना काही गावं जे आहेत ते चांगलं राहण्याची शक्यता आहे जालना तालुक्यामधला. परंतु तिकडं जे आहे तो ऊसाचाही भाग नाहीये आणि कुठलाच नाही, म्हणून तिकडच्याही जे मतदार आहेत त्या मतदारावरही आपल्या मतदारसंघाचं जे भवितव्य आहे बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. म्हणून या मतदारसंघामध्ये अंबड, घनसावंगी आणि जालना या तिन्ही तालुक्यातले गावं येत असल्यामुळे ऊसाचं राजकारण फक्त आपल्या 2 तालुक्यामध्ये काही भागामध्ये चालते. इकडे घनसावंगीच्या पलीकडचा भाग घेतला तर तिकडे ड्राय एरिया आहे, तिकडे सगळं खरीप आणि रब्बीचे जे आहेत ते पिकं घेतल्या जातात. म्हणून तिकडे जे आहे तो ऊसाचा पट्टा नाही. आपला हा गोदाकाठ जो आहे तो यामध्ये मोठ्या पद्धतीने ऊसाचं जे राजकारण आहे काही अंशी चालतही होतं. परंतु हे तीनही साखर सम्राट जे आहेत ते उभा आहेत आणि त्यांची जी आहे ती जोरदार अशी तयारी चालू आहे. म्हणून या घनसावंगीच्या पंचरांगीमध्ये कोण मारणार बाजी याकडे सगळ्याचं लक्ष वेधले आणि या तीनही साखर सम्राटांनी जोरदार तयारी जी आहे ती केली आहे. तर ओबीसी बांधवांचा जो फटका आहे मोठ्या पद्धतीने जो आहे त्यांचं मत जे आहे तर जर एक गटा झालं तर तिन्ही उमेदवारांना त्याचा मोठ्या पद्धतीने फटका जो आहे तो बसू शकतो. याबरोबरच मुस्लिम समाजाचं वोटिंग आहे. मुस्लिम समाजाचं वोटिंगही हे जे आहे हे सुद्धा एकदम महत्वाचं ठरणार आहे यावेळी. म्हणजेच या गटातटाच्या जातीपातीच्या राजकारणामुळं आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये गटतट बंडखोरी याची लागण झाल्यामुळं हे जे आहे सगळं गणित जे आहे ते बिघडल्याचं दिसून येते. परंतु चला आता आणखीन काही मतदार प्रचारासाठी काही दिवस बाकी आहेत. शेवट आणखीन काय काय बदल होत आहेत, काय काय नाही होतात, शेवटच्या शेवटी मतदार राजाला काय वाटतंय, तो कोण जो कोणाला देण्यात येतोय हे आपल्याला मतदान झाल्यावर निकालाच्या वेळेसच लक्षात येईल. परंतु सद्यस्थितीत तरी या 2 जे आहेत उमेदवार त्यामध्ये राजेश टोपे असतील आणि हिकमत उडान असतील, या दोन्ही नेते मंडळीकडे दोन्ही उमेदवाराकडे प्रवेश जे आहेत पक्षप्रवेश जे आहे ते मोठ्या पद्धतीने होताना दिसत आहेत. त्यामध्ये 1 नंबरला सोशल मीडियानुसार तरी हिकमत उडान दिसून येत आहेत आणि 2 नंबरला राजेश टोपे या पक्षप्रवेशामध्ये म्हणतोय. पक्षप्रवेशामध्ये या 2 नेत्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताना दिसून येत आहेत. परंतु हे सगळंही होत असताना या सगळ्या गोष्टी असताना कार्यकर्त्याची बांधणी असताना शेवटी मतदार राजा आपला कौल जो आहे तो कोणाला देतोय हे आपल्याला मतपेटीत मतदान झाल्यानंतर निकाल लागल्यानंतरच लक्षात येईल. कारण मोठ्या पद्धतीने कार्यकर्ते दिसत आहेत, सगळा उहापोह होताना दिसतो आहे. परंतु ते प्रत्यक्षात मतदानातून किती टक्के उतरते हेही बघणं महत्वाचं आहे. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर या निवडणुकीमध्ये मतदार राजाची एवढी शांतता आतापर्यंत कधीच बघायला आली नाही, परंतु ती ह्या ज्या निवडणुकामध्ये बघण्यास येत आहे. म्हणून मतदारांचा कौल जो आहे तो शेवटी कोणत्या उमेदवाराकडे जातोय आणि कोणता उमेदवार जो आहे तो निवडून येतो हे आपल्याला निवडणूक झाल्यावर कळेल. आणि आणखीन मतदानासाठी काही दिवस बाकी आहेत. प्रचार यंत्रणामध्ये त्यांच्या नियोजनामध्ये काही ज्या गोष्टी आहेत त्या आणखीन स्पष्ट होतील आणि दिवसेंदिवस मतदानाची तारीख जशी जवळ येईल तसं तसं काही अंशी जे आहे ते चित्र स्पष्ट होईल. परंतु जर मतदार राजा असाच गपचूप राहिला, शांत राहिला तर याचं जे आहे ते गणितही काढणं अवघड होऊन जाते. आणि तसंच काही अंशी नेते मंडळीला झालंय की काय असंही दिसून येते. परंतु यावेळेस मतदार राजा शांततेत असल्यामुळं या गोष्टीचं जे आहे ते गणित त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते करायला मोठ्या पद्धतीने जड झाल्याचं दिसून येते. चला आपण परत याच्यावर अशीच वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आपण समीक्षा करत राहू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्कीच करा. वास्तव न्यूजच्या रोखोकमध्ये आपण परत असंच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.